प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत स्फोटक असे आरोप महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यावर केले आहेत। बाळासाहेब आंबेडकर यांनी 4 दिवसापूर्वी राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री यांना शरद पवार यांच्याकडून फोन गेला आणि त्या फोनमध्ये त्यांचं काय बोलणं झालं हे त्यांनी सांगावं। परंतु बाळासाहेबांचा आक्षेप असा आहे की या फोनमधून मुंबईमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या ज्या 3 जागा आहेत त्या 3 जागांवर भारतीय जनता पक्षाने मदत करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आल्याचा त्यांनी स्फोटक आरोप केलेला आहे। एका बाजूला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणविले जाणारे किंबहुना त्या आघाडीचे करते धरते म्हणविले जाणारे शरद पवार यांच्यावर केलेला हा आरोप अतिशय गंभीर आहे आणि त्या फोनमध्ये त्यांनी नेमकं काय बोलणं केलं हे त्यांनी आधी जाहीरपणे सांगावं अशी मागणी ही बाळासाहेब आंबेडकर यांनी केली। आता हा राजनाथ सिंग यांनाच हा फोन का केलावा याचं देखील कारण स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आज सांगितलं आणि ते म्हणतात, प्रत्यक्ष त्यांच्या तोंडूनच हे वाक्य ऐकूया। काही माहिती आमच्याकडे असताना अगोदरच आली होती, परंतु बारामतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवार उभा करायचा नाही अशी भूमिका घेतली होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला होता। आज 5 वाजता 6 वाजता निवडणुका त्या ठिकाणी संपतील आणि उरलेल्या निवडणुकांमध्ये काहीही डिस्टर्बन्स होऊ नये आमच्याकडून म्हणून असणारा आजची प्रेस ही असणारा घेण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे सध्या तरी बीजेपी मध्ये 2 वॉरिंग कॅम्प्स उभे राहिलेले आहेत असे दिसतात आहेत। एक कॅम्प अमित शहाचा आहे आणि दुसरा कॅम्प हा राजनाथ सिंगचा आहे। अमित शहा सध्या असणारे BCCI ताब्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे असणारं त्यांचं आणि शरद पवार यांचं कुठेतरी जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। या निवडणुकांमध्ये अनेक उलटसुलट चर्चा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत। EVM मॅन्युप्युलेट केल्या गेलेली आहे अशी ही चर्चा आहे। ती मॅन्युप्युलेट केली की न केली गेली याची आपल्याला कळण्यामध्ये काहीहीच मार्ग नाही सध्या। परंतु एक गोष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी झालेली आहे, ती आम्ही असताना शरद पवार यांच्या मार्फत असणारा खुलासा या ठिकाणी मागतो। महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं, जमलं नाही हा एक वेगळा भाग आहे, त्याच्यातला तो इतिहास आहे असं म्हणतोय। पण राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलं की आम्ही असणारा BJPच्या विरोधात आहोत अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही असं म्हटलेलं आहे। 4 दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असणारा फोन केला आणि फोनवरनं त्यांची बोलणी झालेली आहे। आम्ही असणारा विचारतोय की ऐन इलेक्शनमध्ये कोणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असणारा फोन करत नाही किंवा विचारतही नाही। याचं कारण की त्याला असणारा वेगळा अर्थ धरला जातो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा। त्यांच्या 5 जागा याच्या संदर्भातल्या होत्या की मुंबईतल्या 3 जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत त्यांना BJPने मदत करावी यासाठी होता, याचा खुलासा त्यांनी असं केला पाहिजे। ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीकडून अपेक्षा केल्या जाते की आम्ही BJP बरोबर जाऊ नये आणि त्यांच्याबरोबर समझोता करू नये, त्यावेळेस ऐन इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये
NCP मार्फत फोन का करण्यात आला याचा असणारा खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतोय. दुसरं आम्ही असणारे हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका की जसं 2014ला आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला. राजकारणामधला असणारं कोणीही दूधफळे नाहीत. त्याच्यामुळे असे बालबोध उत्तरं देऊ नका की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपा करून असणारं उत्तर देऊ नका. खरं काय कारण आहे त्याचं आपण सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवारांकडे करत आहे. बाळासाहेब यांच्या मते म्हणजे राजनाथ सिंग आणि अमित शाह हे दोन व्यक्ती जे आहेत हे दोन व्यक्ती म्हणजे भाजपाचा आंतरविरोध म्हणजे दोन गट आहेत आणि भाजपा अंतर्गत या दोन गटांमध्ये आता आपल्या खेम्यामध्ये कोण अधिकाधिक येईल अशा प्रकारची एक वर्चस्वाची एक लढाई जरी चालली असली तरी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना फोन करण्यामागचं कारण म्हणजे अमित शहा यांच्याबरोबर त्यांचं आता जमत नाही. त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की अमित शहा यांनी BCCIचा ताबा अमित शहा यांनी घेतल्यामुळे आणि या BCCIशी शरद पवार हे दीर्घकाळ संबंधित राहिल्यामुळे त्यांच्यामध्ये हे मतभेदाचं कारण मुख्यतः बनलेलं आहे. म्हणजे भारतीय क्रिकेट हे भारतीय राजकारण्यांमध्ये कसं मतभेदाचं कारण बनलं आहे हे देखील बाळासाहेबांनी या अनुषंगाने सांगितलं. परंतु हे सगळे आरोप लावत असताना जर महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी मदत करण्याऐवजी ती एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी करावी असं का त्यांनी म्हटलं असेल हा खुलासा स्वतः शरद पवार यांनी करावा अशा प्रकारचं आक्षेपच किंवा मागणी बाळासाहेब आंबेडकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. आणि म्हणून केवळ शिवसेना उद्धव ठाकरे गटच नव्हे तर महाविकास आघाडीच्या एकूणच राजकारणावर आज पत्रकार परिषदेतून बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय किंवा उभं केलं आहे. कधी काळी आम्हीही महाविकास आघाडीचा घटक होतो, चर्चा करत होतो, परंतु जमलं नाही हा वेगळा भाग. परंतु जे आता महाविकास आघाडी सोबत आहेत ते देखील भाजपाकडे नेमकी काय मागणी करतायत आणि कसे संबंध त्यांचे जुळवून घेत आहेत हे देखील त्यांनी या माध्यमातून सांगितलं. पण याबरोबरच बाळासाहेब आंबेडकर यांनी संशय व्यक्त केला की EVM देखील मॅनिप्युलेट केलं गेलं आहे असा संशय त्यांना आहे. परंतु त्याविषयी अधिक तपशील त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यावर ते बोलू शकत नाही. त्यामुळे आजची बाळासाहेब आंबेडकर यांची ही पत्रकार परिषद अतिशय स्फोटक आहे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख कर्त्या धर्त्या नेत्यावर त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सर्व आरोप केलेले आहेत. आणि ही गोष्ट जी आहे प्रत्यक्षात 4 दिवसापूर्वी हा फोन झालेला आहे आणि 4 दिवसापूर्वी हा फोन झालेला असताना बाळासाहेब नेमका आज का आले पत्रकार परिषदेमध्ये याचं कारण सांगताना त्यांनी म्हटलं की आम्ही महाविकास आघाडीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना बारामती मतदारसंघामध्ये पाठिंबा दिलेला होता आणि त्या संदर्भात कोणताही आरोप किंवा आक्षेप आमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही 4 दिवस थांबलो. किंबहुना आज ती निवडणूक संपते आहे 6 वाजेला आणि त्यानंतर या गोष्टीचा खुलासा तरी शरद पवार यांनी करावा ही जी मागणी आहे बाळासाहेब आंबेडकर यांची ही केवळ शरद पवारांवर आरोप करणारी नाही तर महाविकास आघाडी अंतर्गत उद्धव ठाकरे यांना देखील एक घेरण्याचा कसा प्रयत्न होतो आहे यावरही तो शिक्कामोर्तब करणारी ही पत्रकार परिषद आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांची ही पत्रकार परिषद अतिशय स्फोटक अशी समजली जाईल आणि याचे परिणाम येत्या काही काळात आपल्याला दिसतील. त्यामुळे राजकारणामध्ये बरंच काही अंतर्गत जे घडत असतं ते प्रत्यक्षपणे उघडपणे कसं असावं कसं पारदर्शी असावं याचं जर सर्वसामान्य जनतेला एक मनामध्ये राजकारणात मतदान करताना जर त्यांची मनातली जी घालमेल आहे त्याच्यासमोर जर या गोष्टी स्पष्ट झाल्या तर सर्वसामान्य जनतेचा आणखी त्या राजकारणावरचा विश्वास उडायला लागतो आणि त्यामुळे त्या दृष्टीने देखील ही पत्रकार परिषद फारच महत्त्वाची आहे.